नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील तसा प्रचारही आता धडाक्यामध्ये सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान सुरू करत 15 लाख महिलांना मुख्यमंत्र्यांचं पत्र देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. भाजपनेही प्रचार समितीची स्थापना करत राज्यव्यापी कार्यक्रमांची आखणी सुरू केलेली आहे. तर लाडका दादा म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. महायुतीचा प्रचार जरी दणक्यामध्ये सुरू असला तरी देखील प्रत्येकासमोर उभं राहिलंय एक संकट, आणि ते आहे बंडखोरीचं आणि राजकीय पक्षांतराचं. त्यातही सर्वात ताजं उदाहरण पाहायला गेलं तर भाजपचे समरजीत सिंग घाटगे यांचा मतदारसंघ कागल. तिथून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांनी आपल्या कागल मतदारसंघामधून हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली आणि समरजीत सिंगांनी भाजपला राम राम ठोकला आणि तुतारी हातामध्ये घेतली. आणि ही फक्त एक घटना नाहीये, तर जेव्हा निवडणुका जाहीर होतील, उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर होतील, तेव्हा खऱ्या अर्थानं बंडखोरीला उधाण येईल. पण आता राज्यामध्ये जितक्या जोरामध्ये प्रचार सुरू आहे तितक्याच धडाक्यामध्ये पक्षांतराच्या चर्चा देखील. आज काही मतदारसंघ पाहणार आहोत जिथे महायुतीमधून पक्षांतराची किंवा मग बंडखोरीची शक्यता आहे. कारण आज घडीला महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये जवळपास 60 ते 70 मतदारसंघ असे आहेत जिथे किमान 2 पक्षांचे उमेदवार आमदारकीसाठी दावेदारी ठोकून आहेत. याच विषयाचं सखोल विश्लेषण आपण आज करणार आहोत. अगदी काही मतदारसंघ आणि संभाव्य संघर्षांची काही उदाहरणं देखील पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आजचा आपला पहिला प्रश्न, आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो आवर मध्ये आजचा आपला पहिला प्रश्न: महायुतीमध्ये 50 पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा. विधानसभा निवडणुकीत याचं रूपांतर कशामध्ये होईल? 2 पर्याय तुमच्या समोर आहेत. एक म्हणजे बंडखोरी किंवा मग मैत्रीपूर्ण लढत. तर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कोणकोणत्या जागांवरून वाद होऊ शकतात आणि त्यावरती नजर टाकण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर. तर नेमकं काय घडू शकतं त्यावरती तर आपली नजर राहणारच आहे. कारण अनेकांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे की प्रत्येक पक्षामध्ये कशा प्रकारच्या प्रमुख लढती असतील. तर महायुतीत महाभारत होईल अशी जागा आहे इंदापूर विधानसभेची. यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, म्हणजेच राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरुद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील. इंदापूर विधानसभेनंतर येवला विधानसभा, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध भाजपच्या अमृता पवार. राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे विरुद्ध भाजपचे सुरेश धस अशा प्रकारचा सामना आष्टी विधानसभेत. तर अहेरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाजपचे अमरीश राजे. अकोला विधानसभा, या ठिकाणी अकोलेमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे किरण लहामटे विरुद्ध भाजपचे वैभव पिचड. त्यानंतर उमरेड विधानसभेमध्ये भाजपचे सुधीर पारवे विरुद्ध शिवसेनेचे राजू पारवे. महायुतीमधल्या त्या जागांवरती आपण नजर टाकतोय ज्या ठिकाणी महाभारत घडू शकतं. तर गंगापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अण्णासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे प्रशांत बंब. त्यानंतर वैजापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अभय पाटील विरुद्ध शिवसेनेचे रमेश बोरनारे. नांदगाव विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे सुहास कांदे. नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे विरुद्ध भाजपच्या सीमा हिरे. मुरबाड विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव विरुद्ध भाजपचे किसन कथोरे. त्यानंतर ऐरोली विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे गणेश शिंदे विरुद्ध भाजपचे गणेश नाईक. त्यानंतर बेलापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अशोक गावडे विरुद्ध भाजपच्या मंदा म्हात्रे. तर दौंड विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे रमेश थोरात विरुद्ध भाजपचे राहुल कुल. श्रीगोंद्यामध्ये देखील अशाच प्रकारची घनश्याम शेलार विरुद्ध बबनराव पाचपुते अशी लढत होऊ शकते. तर केज विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे विरुद्ध भाजपच्या नमिता मुंदडा.
आणि आत्ता वेळ झालेली आहे महायुतीच्या जागा वाटपाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्या पाहण्यासाठी आपण थेट पुन्हा एकदा जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर आजचा पहिला प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता, तो म्हणजे महायुतीत 50 पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा। विधानसभा निवडणुकीत याचं रूपांतर नेमकं कशामध्ये होईल? दोन पर्याय तुमच्या समोर होते, बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढत। मात्र यावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात पाहूयात। YouTube वरती सुभाष सानप म्हणतात, महायुती असो की आघाडी, जागा 1 आणि उमेदवारी मागणारे 3, त्यामुळे बंडखोरीचीच शक्यता जास्त आहे। पाठोपाठ मनोहर ठाकूर म्हणतात, प्रत्येकाला अति अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळे सगळ्या पक्षांमध्ये बंडखोरी ही होतच राहणार आहे। एक्स वरती महारुद्र माने म्हणतात, बंडखोरीच काय, एकमेकांचे कपडे फाडायला देखील मागे पुढे पाहणार नाही। फेसबुक वरती अविनाश काटे म्हणतात, राजकारणामुळे भाजपचे कार्यकर्ते एवढे वर्ष कष्ट करून तिकीट कसं मिळेल या चिंतेमध्ये आहेत। त्यानंतर फेसबुकवरती श्रद्धा मिहीर लिहितात, जनतेचा पूर्ण पाठिंबा फक्त आणि फक्त महायुती सरकारला आहे। फेसबुकवरतीच अतुल दळवी लिहितात, विजय निश्चितच महायुतीचा होणार, यात काहीच शंका नाही। इंस्टाग्रामवरती यश पालुतकर म्हणतात, अशा प्रकारच्या मागणीमुळे बंडखोरी होण्याचं प्रमाण जास्त राहील, कारण मागच्या विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या लढती झालेल्या होत्या। बरं, महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार, भाजप किती जागा लढणार, शिवसेना राष्ट्रवादीपैकी कोणता पक्ष जागा वाटपामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहणार? बरं, जागा वाटपावरून महायुतीमध्ये बंडखोरी होणार का? महायुतीमध्ये अनेक जागांवरती एकापेक्षा अधिक घटक पक्षांच्या दाव्याचा पेच कसा सुटणार, या आणि अशाच अनेक विषयांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आपण 0 अवरमध्ये आमंत्रित केलेला आहे छत्रपती संभाजीनगरहून ज्येष्ठ पत्रकार सुहास सर देशमुख यांना, आणि कोल्हापूर या ठिकाणाहून ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार सुहास सर देशमुख यांच्याकडून। सुहास सर, खरंच असा प्रश्न आणि अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, कोणता पक्ष कुणाकडे, कोणाचा उमेदवार कुठे उभा राहणार, एकंदरीत मराठवाड्याचं जर आपण चित्र पाहिलं तर कशा प्रकारची जागा वाटपाची शक्यता त्या ठिकाणी, कुणाला सर्वाधिक फटका बसू शकतो आणि उमेदवारीवरून कुणामध्ये महाभारत घडू शकतं? बघा, मराठवाड्यात एकूण 46 मतदारसंघ आहेत आणि 46 मतदारसंघांमध्ये महायुतीचा जर एकूण विचार केला तर 26 जागा भाजप लढवीत होती आणि उरल्या म्हणजे शिवसेनेला मिळत होत्या। शिवसेना म्हणजे तेव्हाची उद्धव ठाकरेंबरोबर असणारी शिवसेना। आता पक्ष मोठे झालेत, म्हणजे पक्ष खूप अधिक संख्येनं झालेले आहेत आणि त्या संख्येमध्ये जर गटतटांचं सगळं जर पक्षीय बलाबल बघितलं तर असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटांच्या ज्या जागा आहेत त्या 6 आहेत आणि त्या 6 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुठे कुठे उभारणार असा सगळ्या अर्थाने प्रश्न असेल। म्हणजे प्रश्न हा अजित पवार गटाशी संबंधित जास्त आहे आणि त्या 6 जागांमध्ये साधारणतः म्हणजे मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला आष्टीच्या प्रतापसबे आणि सुरेश धस यांच्या अनुषंगाने, तर तिथून कोण उभे राहणार याच्याविषयीचे निर्णय जोपर्यंत आधी होणार नाहीत तर अन्यथा जिथे जिथे असे प्रश्न जन्माला आलेले असतील तिथं तिथं बंडखोरीशिवाय ज्यांची कोणाची तीव्र इच्छा आहे निवडणूक लढवायची आणि अशी माणसं जवळपास सगळ्यांना आता माहीत झालेली आहेत आणि ही माणसं लढवणार आहेत, तर त्या सगळीकडे बंडखोरीची शक्यता दिसतेच आहे। म्हणजे मराठवाड्यातल्या तर सगळ्या बहुतांश जागांवरची माणसं जवळपास नक्की होत चालली आहेत। समजा या पक्षातून नाही मिळालं तर त्या पक्षातून लढवायचंय, त्या पक्षातून मिळालं नाही तर त्या पक्षातून लढवायचं। म्हणजे आता या फांदीवर बसल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळेल का याची चाचपणी चालली आहे। समजा ती नसेल तर उडून दुसऱ्या फांदीवर बसता येईल। म्हणजे आपल्याकडे येतो मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्राबद्दल मला विचारावं असं वाटतं गुरुबाळ माळी सरांना की बंडखोरी तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक लढती आम्ही दाखवल्या किंवा कशा प्रकारच्या लढती असू शकतात याची शक्यता वर्तवली, पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय असू शकतं? गुरुबाळ सर, मुळात पश्चिम महाराष्ट्रात बंडखोरीचं निशाण समरजित घाटगेंनी फडकवलेलं आहे, साहजिक आहे। म्हणजे त्याची सुरुवात समरजित घाटगेंनी केलेली आहे। मुळात कोल्हापूर जिल्ह्यात
5 ठिकाणी असे धक्के बसतील अशी शक्यता होती आणि ते धक्क्याला सुरुवात झाली आहे. समरजित घाटगेनंतर KP पाटील राधानगरी मतदारसंघातले इच्छुक होते. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे होते. त्यांनी आता महाविकास आघाडीचा रस्ता धरलाय. AY पाटील यांनी रस्ता धरलेला. चंदगडमधनं शिवाजी पाटील हे भाजपच्या वतीने इच्छुक होते. त्यांना आता तिकीट मिळणार नाही, कारण तिथं राजेश पाटील हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळं तेही आता बंडखोरी निश्चितपणे करणार आहेत. इचलकरंजी मतदारसंघात प्रकाश आवाडे यांना भाजपचं तिकीट हवं आहे, पण तिथं सुरेश हाळवणकर यांना तिकीट भाजपचं हवं असल्यामुळं प्रकाश आवाडे सुद्धा आता ताराणी आघाडीची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे राहुल आवाडेंसाठी. जसं कोल्हापुरात आहे तसं सांगलीत हीच अवस्था आहे. तिथं खानापूर मतदारसंघात वैभव पाटील आणि ब्रह्मानंद पडळकर हे इच्छुक आहेत आणि सुहास बाबर हे विद्यमान आमदार अनिल बाबरांचे सुपुत्र ते इच्छुक आहेत. त्यामुळं तिथेही तीच अवस्था आहे. सोलापूर जिल्ह्यात ही प्रशांत परिचारक, समाधान अवताडे, भगीरथ भालके यांच्यामध्ये सामना आहे की नेमकं तिकीट कुणाला द्यायचं. सातारा जिल्ह्यात मदन भोसले आणि मकरंद पाटील यांच्या सामना आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतीमध्ये आता बंडखोरीचं निशाण हे फडकणार. बंडखोरीचा सर्वाधिक फटका कुठल्या आघाडीला बसेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर? इच्छा नाही. निश्चितपणे महायुतीला हा फटका बसणार आहे, कारण त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे समरजित घाटगेंनी मुहूर्ताचा नारळ फोडला. त्यानंतर आणखी 2-3 आता या वाटेवर आहेत की महाविकास आघाडीत प्रवेश करायचा. आणि ते फक्त महाविकास आघाडीत का जात आहेत की केवळ तिकीट मिळावं एवढ्यासाठी जातात. बाकी त्यांचा उद्देश कुठलाही नाही. आपल्याला महायुतीत तिकीट मिळत नाही हे फायनल झाल्यामुळं ते आता महाविकास आघाडीचा रस्ता धरत आहेत. आणि नेमकं महाविकास आघाडीला हेच पाहिजे आहे. त्यांना आयते, सक्षम, प्रबळ, तगडे उमेदवार हवे आहेत आणि या बंडखोरीच्या निमित्तानं त्यांना ते मिळत आहेत. जे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या 4ही जिल्ह्यात. बरं सुहास सर, मराठवाड्यातही हीच स्थिती निर्माण होईल असं वाटतं तुम्हाला? आघाडीला आयते शरद पवारांनी जो दौरा केला त्या दौऱ्यात निश्चितपणे ही अशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये पण असणार आहे. म्हणजे एकूणच मराठवाड्यातली स्थिती जर बघितलेली होती तर इथे एक नवीन प्रश्न पण आहे त्याच्या बरोबरीला. आरक्षण मागणीच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये बघितलेला. म्हणजे एक उमेदवार जेव्हा पक्षीय उभारलेला असेल तेव्हा दुसरा एक उमेदवार सुद्धा कदाचित जरांगे पाटलाकडून आपल्याला उमेदवारी मिळू शकेल का ह्याची चाचपणी करायला चाललेल्या आहेत. म्हणजे आता जशी उमेदवारींची मागणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस असं जरी असेल तर आणखी एक त्याच्यात ऍडिशन आहे की आपल्याला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर आपल्याला तिथेही कुठं नंबर लागतो का, असे सुद्धा उमेदवार आम्ही म्हणजे उमेदवार चाचपणीचे खेळ अशा पद्धतीने सुद्धा मराठवाड्यात चाललेले आहेत. बरोबर बघितले तर बंडखोरी याही पक्षात आहे, तशी ती नवीन उमेदवार सुद्धा आपल्याला काही या निवडणुकांमध्ये बघता येऊ शकतील. मराठवाड्यामध्ये ही शक्यता खूप जास्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार सुद्धा उभे राहतील असं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढती हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. धन्यवाद सुहास सर आणि धन्यवाद गुरुबाळ सर, तुम्ही आमच्याबरोबर 0 ओव्हरमध्ये जोडला गेलात आणि अगदी थोड्या वेळामध्ये चित्र स्पष्ट केलं काय असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद त्यासाठी. तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय आणि अगदी काही पक्षांतर्गत वातावरण गरमही झालेलं दिसतं. याची झलक काल भाजपमध्ये पाहायला मिळाली. भाजपनं तर विधानसभेच्या निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदी किरीट सोमय्या यांची नियुक्ती केली. सहसा होतं असं की पक्षानं एखादी जबाबदारी दिली की कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारतो, पण सोमय्या यांच्या बाबतीमध्ये उलट झालं. त्यांनी ही नियुक्ती नकोच असं जाहीरपणे सोशल मीडियावरती पोस्ट केलं. तसंच भाजप निवडणूक संयोजक रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना खरमरीत पत्र लिहून देखील कळवलं. त्यामुळे सोमय्या यांच्या भाजप नेतृत्वावरती नाराजीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि या नाराजीला किनार आहे 2019 साली अमित शहा, उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची आणि त्यामुळेच सोमय्या यांनी वरिष्ठांना खडे बोल सुनावल्याची चर्चा देखील आहे. पाहुयात नेमकं किरीट सोमय्या काय म्हणाले ते. 18 फेब्रुवारी 2019ला अमित शहा उद्धव ठाकरेच्या संयुक्त परिषदेत, पत्रकार परिषदेत ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही,
ते पाहून देवेंद्र फडणवीसनी मला त्या पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत किरीट सोमय्या एक मिनिटही स्वस्त बसला नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय, करतच राहणार. म्हणून आता कुठल्या समितीचं शेपूट नको हे मी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं. सामान्य कार्यकर्त्यांचा वजन जे असते ना ते पक्षात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेपेक्षा जास्त असलं पाहिजे हे किरीट सोमय्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कामं मी करीतच आहेत. मग हे फक्त कमिटीचं सदस्य छापून आणण्याची गरज का भासली बावनकुळे आणि फडणवीसला? खरं आहे भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे मला, त्यामुळे ते फूट नको. सोमय्या यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती आपला रोष व्यक्त केल्यानंतर महायुतीमधला सहकारी पक्ष शिवसेनेला हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असल्याचं सांगत वक्तव्य करणंच टाळलं. तर सातत्यानं महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या सोमय्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली अशी प्रतिक्रिया ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. कालचे त्यांची जी काही कार्यकर्ते झाली हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांनी जी नाराजी व्यक्त केली त्यावर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब योग्य तो निर्णय जरूर घेतील. सध्या भाजपने कुठली तरी ग्रहशांतीची पूजा करण्याची गरज आहे. ते जे काही करतायत त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहेत. काल किरीट सोमय्यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला आहे. ज्याची जशी लायकी असते त्याच्यानुसार वागवलं जातं. मला असं वाटतं भाजपाने आत्ता त्यांना बाजूला ठेवून तीच गोष्ट अधोरेखित केली आहे, सिद्ध केली आहे की तेव्हा जर हे खरं असेल की उद्धव साहेबांनी त्यांना पत्रकार परिषदेच्या बाहेर थांबायला सांगितलं तर मला वाटतंय तो निर्णय भाजपला आत्ता पटत असेल की नाही या माणसाला बाहेरच ठेवावं लागतं. किरीट सोमय्या यांनी पक्षादेश धुडकावत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील आता पाहूयात. किरीट सोमय्या नाराज आहे? नाही, कधीच नाराज नाही आहे. किरीट सोमय्याजी आमचे वरिष्ठ नेते आहे, पण पक्षाचा जेव्हा कोर ग्रुप किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे. एखाद्याला आमदारकी द्यायची त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारलं जात नाही किंवा कुठली जबाबदारी. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर माननीय किरीटजींना जबाबदारी दिली आहे. मला वाटतं ते योग्य पद्धतीने पार पाडतील. महायुतीमध्ये जागा वाटपावरून काथ्याकूट, किरीट सोमय्या यांची उघड नाराजी हे सुरू असताना आज शिवसेनेच्या आमदारामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या हाती टीका करण्याचं आयतं कोलीत सापडलं. शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डनं एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करत ठाकरे पक्षानं एक व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कार चालकाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करताना दिसतेय. ती व्यक्ती नको नको म्हणत असताना देखील मारहाण करणारी व्यक्ती मात्र थांबत नाही. शिवाजी सोनवणे असं मारहाण करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे, तर मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव अमर बांदल असं आहे. या व्हिडिओमधील मारहाणीविषयी जेव्हा एबीपी माझानं महेंद्र थोरवे यांना विचारणा केली तेव्हा मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे. दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे. माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारलं तो माझा काही बॉडीगार्ड वगैरे नाही आहे. परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. विधानसभा निवडणुकांवरून राज्यामध्ये युती आघाडी पक्षनेते आणि कार्यकर्त्यांमध्ये घमासान सुरू असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. राज्यामध्ये लवकरच विधानसभेचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं तयारीला देखील सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच तयारीचा आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी 13 सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची विभागवार पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे. अधिकारी हे निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र, मतदार यादी, कायदा आणि सुव्यवस्था, मतदान साहित्य याचा देखील आढावा घेतीलच.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नजीकच्या काळामध्ये जाहीर होणार असल्याचं निश्चित मानलं जातं आणि त्यामुळे राजकीय पक्षांनाही निवडणुकीसाठी वेळेतच तयारी सुरू करावी लागणार आहे। तर 0 आवरमध्ये आत्ता वेळ झालेली आहे महायुतीच्या जागा वाटपावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नाची, त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल जाणून घेण्याची आणि तो कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर 0 आवरमध्ये आम्ही विचारलेला प्रश्न, महायुतीत 50 पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा विधानसभा निवडणुकीत याचं रूपांतर नेमकं कशात होईल? एकूण युट्यूबवरती मत आहेत 35,000, मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणतात 12% जनता, बंडखोरी होईल 88% जनतेला हा विश्वास आहे। महाराष्ट्राचा कौल आपण पाहतोय इंस्टाग्रामवरती मिळालेली मतं 3,000 मतांपैकी जर आपण तुलना केली तर बंडखोरी होईल असं 80% जनतेला वाटतंय, मैत्रीपूर्ण लढत होईल असं 20% जनता म्हणते। इंस्टाग्राम पाठोपाठ आता पुढे आपण वळतो आहोत फेसबुकवर 1000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत। 1000 मतांची तुलना आपण केली दिलेल्या पर्यायांमध्ये तर बंडखोरी होईल असं 83% जणांना वाटतंय, 17% म्हणतात मैत्रीपूर्ण लढत। फेसबुक नंतर आपण वळतो आहोत एक्सकडे। एक्सवरती तुम्ही दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यानुसार जे 2 पर्याय तुम्हाला देण्यात आलेले होते 90% जणांना वाटतंय बंडखोरी होईल, मैत्रीपूर्ण लढत होईल केवळ 10% जणांना वाटतंय। बरं, एक काळ होता जेव्हा राजकीय पक्षांची विचारधारा होती आणि त्याच विचारधारेसाठी आणि राजकीय तत्वांसाठी राजकारणामध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील होते, पण आता प्रत्येक पक्षानं हे सिद्ध केलंय की राजकारणामध्ये सत्ता हेच एकमेव तत्व असतं। दशकभरापूर्वी राजकारणामध्ये आणखी एक शब्द होता आणि तो म्हणजे पक्षनिष्ठा, त्यालाही आता तिलांजली मिळाली आहे। कारण जर सत्ता हेच एकमेव तत्व असेल तर ती मिळवण्यासाठी पक्षांतर करावी लागली तर इट्स अ पार्ट ऑफ द गेम आणि हा सत्तेचा खेळ आज महाराष्ट्रामध्ये आणखी आव्हानात्मक बनलाय। कारण फक्त महायुतीच नाही तर महाविकास आघाडी समोरही सध्याचं सर्वात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते आहे जागा वाटपाचं। कारण दोन्ही आघाड्यांसमोर अनेक मतदारसंघांमध्ये पेच प्रसंग निर्माण होऊ शकतोय, कारण आज प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 6 प्रमुख पक्षांचे नेते आहेत। बरं, आपण आत्ताच पाहिलं की 50 पेक्षा जास्त जागांवरती महायुतीच्या मित्रपक्षांचे मातब्बर नेते आहेत। महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय गणितांमुळे हे आव्हान जरा कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे जागा वाटपामध्ये हे सगळे मतदारसंघ टेन्शन वाढवू शकतात। बरं, खरं तर राजकीय पक्षांकडून कुणालाही उमेदवारी द्यायची असेल तर सगळ्यात मोठा क्रायटेरिया पाहिला जातो आणि तो त्या उमेदवाराची विनिबिलिटी। बरं, ही विनिबिलिटी पाहून दिलेल्या उमेदवारीनंतर मित्रपक्षांचे मातब्बर नेत्यांची नाराजी होईलच। बरं, तीच नाराजी शांत करणं आणि त्याच नाराजीचं बंडखोरीमध्ये रूपांतर न होऊ देणं हे आव्हान मतदार राजाच्या दारामध्ये जाण्यापूर्वी महायुतीच्या प्रमुखांना पेलावं लागणार आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत। आजचा दौऱ्याचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी देखील 2 वाद झालेले आहेत। बरं, फक्त आजच नाही तर वादांची ही मालिका राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहे। राहुल गांधींनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी टेक्सासमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला। एका कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका केली। त्यांच्या भाषणामध्ये राज्यघटना बदलणार असल्याची भीती आणि रोजगार निर्मिती हे मुद्दे सुद्धा होते। दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी वॉशिंग्टन DC मध्ये जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला। देशामध्ये नरेंद्र मोदींची भीती होती, मात्र लोकसभा निकालानंतर ती भीती देखील नष्ट झाली अशी मांडणी त्यांनी केलेली आहे। बरं, लोकसभा निवडणूक निष्पक्ष झाली नाही असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाला देखील लक्ष्य केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभर फिरून प्रचार करता यावा अशा पद्धतीनं मतदानाच्या तारखा ठरवल्या होत्या असा आरोप देखील त्यांनी केला। भाजपकडे प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा आणि ती राबवण्यासाठी प्रचंड मोठा निवडणूक निधी होता असं देखील त्यांनी सांगितलं। ही लोकसभा निवडणूक निष्पक्ष झाली असती तर मात्र भाजपला आत्ता मिळाल्या तेवढ्या 240 जागा सुद्धा मिळाल्या नसत्या असा दावा त्यांनी केलाय। आणि आज 3ऱ्या दिवशी देखील त्यांच्यासोबतच्या वादाची मालिका कायम राहिली आणि आज तर राहुल गांधींनी एका मुलाखतीमध्ये आरक्षणावरती भाष्य केलं
भारतामध्ये जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणाले। जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये त्यांची मुलाखत पार पडली आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। या विधानावरून भारतामध्ये मात्र टीकेची झोड उठलेली आहे। बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी राहुल गांधींवरती सडकून टीका केली। अन्य पक्षांनी देखील राहुल यांच्या वक्तव्यावरती आपली नाराजी व्यक्त केली, पण त्यावर काँग्रेस पक्षासह अनेक मित्र पक्षांनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे। हे सगळं आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले। We will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. Now, that creates a problem because there are many people who come from the upper caste, right, who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? आरक्षणाचा मुद्दा, शीख धर्मियांचा प्रश्न यासह अनेक विषयांवरती राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भारतामध्ये मात्र तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। बरं, तशातच राहुल गांधींनी कट्टर भारत विरोधी अशी ओळख असलेल्या अमेरिकन खासदार आणि सत्तारूढ डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या इल्हान ओमार यांची भेट घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। राहुल गांधींच्या भेटीसाठी आलेल्या अमेरिकन खासदारांच्या शिष्टमंडळात त्या होत्या। ओमार यांनी सातत्यानं काश्मीर आणि खलिस्तान हा स्वतंत्र देशांच्या मागणीला उघडपणे पाठिंबा दिला। शिवाय त्यांनी 2022 मध्ये पाक व्याप्त काश्मीरचा देखील दौरा केलेला होता आणि त्यामुळे इल्हान ओमार आणि राहुल गांधी यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आल्यानंतर भाजपनं त्यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे। अमेरिकेमधून सातत्यानं संघ, भाजप आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या इल्हान ओमरच्या भेटीनंतर स्वतः गृहमंत्री अमित शहांनी देखील राहुल गांधींचा समाचार घेतला। शहांनी राहुल गांधींवरती केलेल्या आरोपावरच आम्ही तुम्हाला आजच्या 0 अवरमध्ये आणखी एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। माझाचा आज 0 अवरमध्ये विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न, त्यावर आपण नजर टाकूया। देशविरोधी बोलणं आणि देश तोडणाऱ्यांसोबत उभं राहणं ही राहुल गांधींची सवयच आहे। गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी। आरक्षणावरून वक्तव्य आणि भारतद्वेष्ट्या खासदाराची भेट यामुळे राहुल गांधींवरती जोरदार टीका सुरू झाली। राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्यावरून गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे नेते त्यांचा खरपूस समाचार घेतात आणि तशातच आज राहुल गांधी अमेरिकेमध्ये मांडत असलेल्या भूमिकांवरून आणि गाठी भेटींवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्सवरती पोस्ट करत टीकास्त्र सोडलं। राहुल गांधींची वक्तव्य त्यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असा हल्लाबोल शहांनी केलाय। तसंच राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहराच उघड केल्याचं देखील वक्तव्य शहांनी केलेलं आहे। ते पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर एक्सवरती अमित शहा काय म्हणतात? देशविरोधी वक्तव्य करणं आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही काँग्रेस आणि राहुल गांधींची सवयच आहे। जम्मू काश्मीरमध्ये JKNCच्या देशविरोधी आरक्षण विरोधी अजेंड्याचं समर्थन करणं असो की परदेशात भारत विरोधी वक्तव्य असोत, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावली आहे। भाषा, प्रदेश, धर्म यांच्यात भेद निर्माण करण्याची वक्तव्य फुटीरतावादी विचारसरणी दाखवतात। आरक्षण विरोधामध्ये वक्तव्य करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहराच उघड केलाय। त्यांचे मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येत आहेत। भाजप आहे तोवर आरक्षणाला कोणी धक्काही लावू शकत नाही हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो आणि देशाच्या एकतेशी कोणी छेडछाडही करू शकणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक्सवरती व्यक्त होताना म्हणाले। फक्त केंद्रीय गृहमंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील राहुल गांधींसह आता काँग्रेसवर टीका केलेली आहे। विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो? कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं
देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे. आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे. कोर्टामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून. खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची, हे अतिशय चुकीचं आहे. इकडे भाजपनं हल्लाबोल सुरू केला तर तिकडे काँग्रेसनं पलटवार केला. धगधगत्या मणिपूरवरून मोदी सरकारला सवाल विचारले. त्याचं झालं असं की 16 महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि त्यातच काल विद्यार्थ्यांनी राजभवनवरती मोर्चा काढलेला होता. त्याला देखील हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीमार केला. दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यामध्ये 2 सशस्त्र गटांमधील गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तणाव वाढला. तर एका ठिकाणी जमावानं घरं पेटवल्याची देखील घटना समोर आली. याच हिंसक घटनांमुळे राज्यामधील 3 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. इंटरनेट सेवा स्थगित केली. याच घटनांवरून काँग्रेसनं आता भाजपवरती पलटवार केलेला आहे. तो देखील आता पाहूयात. हमारे को कांग्रेस को बदनाम करने के लिए, हमारे सरकार को बदनाम करने के लिए, राहुल जी को गालियां देने के लिए हर प्लेटफॉर्म का उन्होंने इस्तेमाल किया बाहर जाके. और हमको अब सबक सिखा रहे, राहुल जी ऐसा नहीं बोलना था, राहुल जी देशद्रोही है, कांग्रेस पार्टी देशद्रोही. क्या करे भाई देशद्रोही? हम तो तुम्हारे जैसा बाहर के प्लेटफॉर्म यूज करके देश के जो 60 साल हुकूमत की, देश को बनाया, हम कभी गालियां नहीं दी. लेकिन मणिपूरमधील हिंसाचारानंतर आता पुन्हा एकदा वळूयात आजच्या भागात आम्ही विचारलेल्या राजकीय प्रश्नाकडे. काँग्रेस भाजपमध्ये सुरू असलेल्या टीकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आम्ही विचारलेला प्रश्न: देशविरोधी बोलणं आणि देश तोडणाऱ्यांसोबत उभं राहणं ही राहुल गांधींची सवयच. गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते तुमच्यासमोर. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात? यूट्यूबवरती दत्ता कडलसकर लिहितात, जे स्वतः तडीपार गुन्हेगार होते त्यांनी इतरांवरती बोलू नये. सामान्य माणसालाही माहिती आहे खरं कोण आणि खोटं कोण. एक्सवरती ध्यानेश लिहितात, अमित शहांना खोटं बोलण्याची सवयच झालेली आहे. फेसबुकवरती हुरझुक नझीर अहमद म्हणतात, तडीपार माणसाच्या कोणत्याही वक्तव्याशी सहमत असणं मूर्खपणा आहे. ज्या कुटुंबातील प्रमुख नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्यावरती शंका करणारे फक्त देशद्रोही असू शकतात. इंस्टाग्रामवरती साहेबराव शिंदे लिहितात, अगदी बरोबर आहे, कारण राहुल गांधींच्या वक्तव्यावरून असं वाटतं की ते भारताचे नागरिक नाहीत. अमेरिका दौऱ्यावरती काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करता करता आरक्षणावरती विधान केल्यानं वाद पेटला आणि त्यामुळे भाजपला टार्गेट करणाऱ्या काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली. आणि यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय त्यावर एक नजर. आज 20,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत यूट्यूबवरती. या मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी 32%, 68% म्हणतात नाही. यूट्यूब नंतर लगेचच आपण वळणार आहोत ते म्हणजे इंस्टाग्रामवर. एकूण तुम्ही दिलेली मतं 2500 मतांपैकी जर आपण विचार केला होय म्हणतात 55%, 45% म्हणतात नाही. तर भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची राजकीय प्रतिमा पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि त्याचंच आता राहुल गांधींची प्रतिमा
आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक आश्वासक, हुशार, सर्वसमावेशक भविष्य असलेला नेता अशी बनवायची असेल तर असे परदेश दौरे, तिथल्या भेटीगाठी, भारतीय समुदायांशी, विचारवंतांशी, विद्यार्थ्यांशी संवाद याची मोठी मदत होईलच। आणि याच भावनेमधून राहुल गांधींच्या प्रत्येक विदेश दौऱ्याचं आयोजनही करण्यात आलेलं होतं। आता फक्त भाजपवर, केंद्र सरकारवर, मोदींवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका करण्याच्या नादामध्ये भारताची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी राहुल घेतील अशी आशा करूयात। या बातमीसह आजच्या 0 आवरमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। उद्या पुन्हा एकदा भेटूयात संध्याकाळी 7:56 तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।